Okay, good evening, all of you. Okay. दोनच जण आहेत की. असू द्या, काय असतील ते असतील. टाइम, वर्क अँड स्पीड. टाइम म्हणजे काय रे? वेळ, किंवा त्याला दुसरा शब्द काल. वर्क म्हणजे काम, आणि स्पीड म्हणजे वेग, किंवा त्याला आपण विज्ञानाच्या भाषेमध्ये चाल असं सुद्धा म्हणतो. काळ, काम व वेग. काय सांगितलं अर्थ? टाइम, वर्क आणि स्पीड याचा. टाइम म्हणजे वेळ, वर्क म्हणजे काम, आणि स्पीड म्हणजे वेग. काळ, काम व वेग. समजलं? हॅलो. हो सर. ओके. Examples related to number of workers and time taken to finish the work are of inverse variation. म्हणजे कामगारांची संख्या आणि काम पूर्ण करायला लागणारा वेळ याच्याशी संबंधित उदाहरणं ही व्यस्त चलनाची असतात. बरोबर आहे का रे? एक उदाहरण आपण घेऊया. एक काम पूर्ण करायला नंबर ऑफ वर्कर्स आणि टाइम. समजा 2 दिवसामध्ये एक काम 5 कामगार पूर्ण करत असतील. बघा, एक्स आणि वाय. एक्स म्हणजे काय सांगा? दिवस. आणि वाय म्हणजे काय सांगितले तर? कामगारांची संख्या. एक काम पूर्ण करायला 5 कामगारांना 2 दिवस लागतात. मग मला सांगा, 4 कामगारांना 4 दिवसात किती कामगार ते काम पूर्ण करतील रे? वरचे आहे, इथं वाटल्यास लिहितो मी वर, हे तर डेज, DAYS, डेज, आणि खाली कामगार ना, वर्कर्स, WORKER, वर्कर्स. 5 कामगार एक काम 2 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम, आता इथलं 4 मी रेज करतो, 4 नको आहे, मी खाली तुम्हाला कामगार सांगतो. समजा 10 कामगार असतील तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल रे? एका दिवसात होणार. बरोबर आहे का? जर एक कामगार असेल तर ते काम पूर्ण करायला किती दिवस लागणार आहे? 10 दिवस लागणार ना? अरे, माझा आवाज येतोय का तुम्हाला? सर. हा. आता बघा, एक्स म्हणजे काम पूर्ण करायला लागणारे दिवस, आणि वाय म्हणजे कामगाराची संख्या. म्हणजे इथं कामगाराची संख्या दुप्पट केली की काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस काय होत आहेत? निम्म्यानं कमी होत आहेत. आता इथं कामगाराची संख्या डायरेक्ट 1/5 पट केली तर काम पूर्ण करायला 5 पट दिवस जास्त लागतात. म्हणजे कामगारांची संख्या वाढवली की काम पूर्ण करायला लागणारे दिवस कमी होत आहेत. म्हणजे एका राशीत वाढ झाली तर दुसऱ्या राशीत घट होते. अशा उदाहरणामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन असतं. इनव्हर्स व्हेरिएशन आपण लिहिताना कसं लिहितो रे? वाय न लिहिता काय लिहितो? 1/y लिहितो. आणि इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये गुणाकार स्थिर असतो. म्हणजे एक्स आणि वाय यांच्या किमतीचा गुणाकार स्थिर असतो. आता इथं करून बघा गुणाकार तुम्ही वर. 2 गुणिले 5 किती? 10. 1 गुणिले 10, 10. 10 गुणिले 1, 10. व्यस्त चलनामध्ये 2 राशींचा गुणाकार कसा असतो? स्थिर असतो. समजलं का हे? कामगारांची संख्या वाढवली की काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस काय होतात? कमी होतात. याच्या उलट कामगाराची संख्या कमी केली की काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस वाढणार ना. आता दुसरं उदाहरण बघा. Similarly, there are some examples related to time taken to cover a distance by a vehicle and its uniform speed.
समजा एक समान वेगानं चालणारं एक वाहन आहे बघा, मग त्या वाहनाला एक अंतर कापण्यास लागणारा वेळ बघा, देअर आर सम एक्झाम्पल्स रिलेटेड टू टाइम टेकन टू कव्हर अ डिस्टन्स बाय बाय अ व्हेइकल ॲट युनिफॉर्म स्पीड. एक साधं उदाहरण घेतो, वर एक्स लिहितो खाली वाय. आता एक ठराविक अंतर आहे, समजा 100 किलोमीटर अंतर. समजा फलटण वरून पुण्याला जायचं आहे. फलटण पासून पुणे अंतर आहे 100 किलोमीटर आणि एक वाहन आहे आणि त्या वाहनाचा एक समान जर वेग समजा 50 असेल, एक्स म्हणजे स्पीड आपण घेऊया, युनिफॉर्म स्पीड, एक समान वेग 50 किलोमीटर प्रति ताशी या एक समान वेगानं वाहन जात असेल, तर 100 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी त्या वाहनाला किती वेळ लागेल? वाय म्हणजे टाइम. टाइम किती लागणार? 2 तास लागणार. समजा 20 किलोमीटर प्रति तास या असा जर त्या गाडीचा एक समान वेग असेल, तर फलटण वरून पुण्यापर्यंत 100 किलोमीटर अंतर कापायला किती तास वेळ लागणार सांगा? अरे माझा आवाज येतोय का तुम्हाला? 5. बरोबर, 5 तास लागणार. आता समजा मी सायकलवर चाललेलो आहे, त्यामुळं सायकलवर मी एका तासाला 10 किलोमीटर सायकल चालवतोय. मग मला 100 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल रे? किती तास लागणार? 10 तास. माझ्या 10 तास लागणार, बरोबर. आता माझी गाडी 200 सीसीची आहे, अतिशय स्पीड देते गाडी. तासाला 100 किलोमीटर पळते गाडी. मग 100 किलोमीटर प्रति ताशी हा जर युनिफॉर्म स्पीड असेल, तर किती वेळ लागणार मला फलटणवरून पुण्याला पोहोचायला? 1 तास लागणार. 1 तास. आता इथं बघा गुणाकार करून, 50 दुनी 100, 20 पोचला 100, 10 10 100, इथं 100 एके. म्हणजे या ठिकाणी एक्स आणि वाय, एक्स म्हणजे स्पीड, युनिफॉर्म स्पीड, आणि वाय इज टाइम टेकन टू कम्प्लीट फिक्स्ड डिस्टन्स, यांचा गुणाकार 100 आहे म्हणून त्याला आपण के म्हणतो. आणि गुणाकार स्थिर आहे म्हणून या दोन मध्ये कोणत्या प्रकारचं चलन असतं? व्यस्त चलन असतं. एक्स इज इनव्हर्सली एज वाय, एक्स आणि वाय यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. Such examples of variation are the examples related to time, work and speed. अशा प्रकारची जी चलनाची उदाहरणं आहेत, ही काळ, काम आणि वेग याच्याशी रिलेटेड उदाहरणं आहेत. Now we will see how to solve such examples of variation. अशा प्रकारची उदाहरणं आपण कशी सोडवायची हे पाहणार आहोत. आता पहिलं उदाहरण आपण पहिल्यांदा पाहूया. 15 women finish work of harvesting a groundnut crop in 8 days. मला पहिल्या सेंटेन्सचा मराठी अर्थ कोण सांगेल रे? वुमनचा सर मी सांग. हा सांगा. 15 स्त्रिया आहेत, त्या 8 दिवसांमध्ये संपूर्ण काम पूर्ण करतात. पण कशाचं काम पूर्ण करतात? हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग म्हणजे कापणी किंवा त्याला मशागत आपण म्हणतो. कशाची कापणी किंवा कशाची मशागत? ग्राउंडनट क्रॉप. क्रॉप म्हणजे पीक, ग्राउंडनट म्हणजे कशाचं रे? हरभरा का? ग्राउंडनट म्हणजे काय? बर काय असेल ते ग्राउंडनट या पिकाची मशागत हे काम पूर्ण करायला
15 स्त्रियांना 8 दिवस लागतात. फाइंड नंबर ऑफ वुमन इफ द सेम जॉब इज टू बी कम्प्लिटेड इन 6 days. तेच काम जर 6 दिवसात पूर्ण करायचं असतील तर किती स्त्रिया लागतील? आता हे उदाहरण सोडवलेलं आहे, एकदा आपण नमुना म्हणून पाहूया. द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू फिनिश अ जॉब इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ वुमन एम्प्लॉयड. म्हणजे काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस आणि त्या स्त्री कामगारांची संख्या यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. का सांगावं? स्त्रिया वाढवल्या की काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस काय होणार आहे? कमी होणार. म्हणजे कामगारांची संख्या वाढवली तर काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस कमी होतात. म्हणजे एक राशी वाढली आणि दुसरी राशी जर कमी होत असेल तर त्या ठिकाणी इनव्हर्स व्हेरिएशन असतं. पहिल्यांदा हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. चलनाचा प्रकार, टाइप ऑफ व्हेरिएशन, डायरेक्ट व्हेरिएशन आहे की इनव्हर्स व्हेरिएशन आहे? आता इथे इनव्हर्स व्हेरिएशन आहे. मग बघा काय म्हणलंय, लेट नंबर ऑफ डेज बी डी, म्हणजे दिवस डी मानलं आणि नंबर ऑफ वुमन म्हणजे त्या स्त्री कामगारांची संख्या एन मानली. मग दिवस आणि स्त्री कामगारांची संख्या यांच्यात व्यस्त चलन आहे. मग डी इज इनव्हर्सली व्हेरीज हॅज एन, पण लिहिताना आपण डी चलनाचं चिन्ह एन न लिहिता 1/n असं लिहितो. मग त्या दोघांचा गुणाकार स्थिर, म्हणजे डी आणि एन चा गुणाकार कॉन्स्टंट आहे के. आता तुम्हाला दिले बघा, वर काय दिलेलं आहे? 8 दिवस दिलेत आणि 15 कामगार दिलेले आहेत. आता आपण मगाशी काय म्हणले, डेज, नंबर ऑफ डेजला डी म्हणतो. मग दिवस 8 आहेत म्हणजे डी ची किंमत किती येणार? 8. आणि स्त्रियांची संख्याला एन म्हणलंय, स्त्रिया 15 आहेत म्हणून एन बरोबर 15. मग एन ची 15 आणि डी ची 8 याच्यावरून आपण के काढू शकतो. मग डी गुणिले एन बरोबर के. या समीकरणात तुम्ही डी ची 8 आणि एन ची जर 15 ठेवली तर 15 गुणिले 8 कॉन्स्टंट के किती येतो? 120. आणि त्यानंतर बघा, लेट अस टू फाइंड एन वेन डी इज इक्वल टू 8. तर डी इज इक्वल टू, नाही तर चुकलंय का त्यांचं? इथं शेवटी बघा की द नंबर ऑफ वुमन इफ सेम जॉब इज टू बी कम्प्लिटेड इन 6 days, म्हणजे डेज 6 आहेत. मग इथं डेज डी बरोबर 8 झाले, तिथं 6 करा. डी बरोबर 6 करतो मी. नाऊ लेट अस फाइंड एन वेन डी इज इक्वल टू 6. डी बरोबर 6 असताना एन ची किंमत आपण शोधूया. पुन्हा मगाचं डी गुणिले एन बरोबर के हे समीकरण लिहिलं. डी ची किंमत 6 भरली बघा, एन तसंच, आणि के ची मगाशी काढलेली 120 भरली. मग एन बरोबर 120 भागिले 6, 20. म्हणजे ते काम पूर्ण करायचं असेल तर 20 स्त्रिया ते काम 6 दिवसात पूर्ण करणार. बघा, 20 स्त्रिया ते काम 6 दिवसात पूर्ण करणार. समजलं का सर्वांना हे उदाहरण? हो सर. हा, ओके. आता प्रॅक्टिस सेट 7.2 आपण घेतोय पहा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. खालीलपैकी कोणती विधानं ही व्यस्त चलनाची आहेत? आता पहिलं सांगा, नंबर ऑफ वर्कर ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब. कामावर असणाऱ्या कामगाराची संख्या आणि ते काम पूर्ण करण्यास लागणारा वेळ यांच्यामध्ये कोणतं चलन आहे? इनव्हर्स आहे का डायरेक्ट व्हेरिएशन आहे? अरे, कामगाराची संख्या वाढवली की काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस, टाइम म्हणजे दिवस काय होणार? कमी होणार ना. मग एक राशी वाढती आणि दुसरी राशी कमी होत असेल तर तिथं कोणतं चलन असतं? इनव्हर्स व्हेरिएशन आहे पहिलं. आता दुसरं सांगा तुम्ही बघू.
number of pipes of same size to fill a tank and time taken by them to fill the tank. बोला. एक टाकी भरण्यासाठी सारख्याच आकाराच्या पाईपची संख्या आणि ती टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ यांच्यामध्ये कोणतं चलन असेल सांगा. माझा आवाज येतोय तुम्हाला? येतोय सर. मग तुम्ही काहीच बोलत नाही म्हणून म्हटलं. इनवेज व्हेरिएशन. आ डायरेक्ट का इनव्हर्स व्हेरिएशन? इनवर्स व्हेरिएशन. कसं काय सांगा पाहू. म्हणजे समजा दोन पाईप्स आहेत बघा. आता नंबर ऑफ पाईप्स ऑफ सेम साइज टू फिल द टँक. दोन पाईप आहेत आणि त्या दोन पाईपच्या साह्यानं जर टाकी भरायची असेल तर समजा दोन पाईपनं 4 तास वेळ लागतो. समजा एकाच साईजच्या 4 पाईप जोडल्या तर किती वेळ लागणार आहे? 4 पाईपनं ती टाकी भरायला 2च तास वेळ लागणार आहे की नाही. समजा एका साईजच्या 8 पाईपा जोडल्या तर ती टाकी भरायला 1च तास लागणार ना. म्हणजे ते एक्स ची किंमत वाढत चालली आहे की नाही. त्याच वेळी वाय ची किंमत काय होते? कमी. म्हणजे आपण पाईपची संख्या जर वाढवत गेलो तर त्या ठिकाणी ती टाकी भरायला लागणारा वेळ काय होणार? कमी होणार. म्हणजे एक राशी वाढली की दुसरी राशी काय होते? कमी होते. म्हणून हे सुद्धा कसलं उदाहरण आहे? इनव्हर्स इनव्हर्स व्हेरिएशन. व्हेरिएशन आहे. बरोबर आहे. इनव्हर्स व्हेरिएशन आहे. आता तिसरं बघा. पेट्रोल फिल्ड इन द टँक ऑफ अ व्हेकल अँड इट्स कॉस्ट. टाकीमध्ये भरलेलं पेट्रोल आणि त्याची किंमत. समजा एक्स आपण काय मानूया? पेट्रोल मानूया आणि वाय किंमत. आता 1 लिटर पेट्रोल भरलं त्याची किंमत 110 रुपये. आता 2 लिटर पेट्रोल भरलं तर त्याची किंमत किती असणार आहे? 220. 220. 3 लिटर पेट्रोल भरलं तर त्याची किंमत किती असणार? 330. 330. म्हणजे इथं एक्स ची किंमत वाढत गेली त्याच क्षणी वाय ची किंमत सुद्धा वाढते. त्यामुळे जे तिसरं उदाहरण आहे याच्यामध्ये कोणतं चलन आहे? डायरेक्ट व्हेरिएशन. Direct व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन. ओके. आता चौथं बघा. एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि त्रिज्या. आता ही त्रिज्या आहे, पुन्हा ही त्रिज्या आहे. समजा ही 7 त्रिज्या आहे, ही 14 त्रिज्या आहे. आता वर्तुळाच्या क्षेत्रफळ सूत्र माहिती आहे का तुम्हाला? पाय आर चा वर्ग असतो. मग पाय म्हणजे पायची किंमत 22/7 असते. कधी झाले का तुम्हाला? आणि आर वर्ग म्हणजे त्रिज्येचा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. आता या 7 ला हे 7 गेलं तर 22 7 किती आलं रे? 154. आता हिथं बघा काय येणार. तिथं पण ए बरोबर पाय आर वर्ग. पायची किंमत इथं 22/7 टाकली आणि आर वर्ग म्हणजे 14 गुणिले 14. आता 7 एके 7, 7 दुनी 14 आणि 22 दुनी 44 गुणिले 14 किती येणार? 44 गुणिले 14 बघा. 14 चोक 56. हात चला 5. 14 चोक 56 आणि 5 61. म्हणजे 616 आलं. आता इथे विचारलंय काय? वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि वर्तुळाची त्रिज्या. आता इथं क्षेत्रफळ 154 आहे. एक्स ची किंमत आपण 154 घेऊया आणि त्याच वेळेस वाय ची किंमत किती आहे? त्रिज्या
7 आहे. आता x ची किंमत 616 आहे बघा, आणि त्यावेळेस त्रिज्या 14 होती. म्हणजे x ची किंमत वाढली, त्याच वेळी y ची किंमत सुद्धा वाढली. म्हणजे या ठिकाणी चौथ्या उदाहरणामध्ये कोणतं चलन आहे, तर डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट ओके. आता बघा दुसरं उदाहरण. इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours, how many workers will be required to do the same work in 30 hours? एक भिंत बांधण्यासाठी 15 कामगारांना 48 तास लागतात. तर तेच काम 30 तासात जर पूर्ण करायचं असेल तर किती कामगारांची आवश्यकता लागेल? बघा, आता ज्यावेळेस असं शाब्दिक उदाहरण येईल का नाही, त्यावेळेस त्या राशी पहिल्यांदा ओळखायला शिका. कामगाराची संख्या, लेट म्हणजे समजा मी काय म्हणूया, वर्कर्स. वर्कर्स म्हणजे काय, कामगार. कामगारांना आपण एक साक्षर मानूया. आणि 48 तास, 30 तास हा काय आहे रे, वेळ आहे, टाइम आहे. टाइमला आपण काय मानूया, वाय मानूया. आता मला सांगा, कामगारांची संख्या जर वाढवली तर वेळ वाढेल का कमी होईल रे? वेळ कमी होईल सर. कमी होईल सर. जेवढं कामगार जास्त तेवढी वेळ कमी. म्हणजे एक्स आणि वाय मध्ये कोणतं चलन असणार, इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशन. आणि मग इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये दोन राशींचा गुणाकार स्थिर असतोय की नाही, एक्स गुणिले वाय बरोबर के. आता मग मला सांगा, एक्स ची किंमत काय रे? एक्स म्हणजे कामगार. किती कामगार आहेत बघा, 15. एक्स चे 15 टाकतो. त्यानंतर वाय म्हणजे काय आहे, टाइम. वेळ टाइम सर, म्हणजे किती टाइम. तासात काम पूर्ण करतात, 48. 48 तास. 48 hours. मग आपण के ची किंमत काढूया. 15 20 चला 12, 15 चौक 60 आणि 12 72. 72. म्हणजे के ची किंमत किती आली, 720. 720. आता पुन्हा हे समीकरण डबल लिहायचं बघा, एक्स गुणिले वाय बरोबर के. आता दुसरं वाक्य वाचायचं शेवटचं. हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. 30 hours. वेळ दिलाय 30. वेळ म्हणजे वेळ आपण कोणता अक्षर वापरलाय, वाय. एक्स Y. काढायची, एक्स गुणिले वाय ची किंमत किती, 30. आणि के ची किंमत मग वर काढलेली 720. मग एक्स बरोबर काय येणार, 720 भागिले 30. आता ह्या शून्याला हा शून्य गेला, मग 3 दुनी 6 आणि 3 चौक 12. 12. याचा अर्थ काय, आपलं उत्तर आलं, हाऊ मेनी वर्कर्स विल बी 24 रिक्वायर्ड टू डू hours. द सेम. हा, 24 वर्कर्स. बघा, वाक्य हाऊ मेनी फक्त 24 लिहायचं. वाक्य काय होणार मग, हाऊ मेनी हा शब्द लिहायचा नाही. 24 वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. तेच काम पूर्ण करण्यासाठी, तेच काम 30 तासात पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील, 24 कामगार 24. लागतील. 24 वर्कर्स. समजलं ना याचं उत्तर? हो सर, समजलं. ओके. आता बघा पुढचं. 120 bags of half-liter milk can be filled by a machine within 3 minutes. Find the time to fill such 1800 bags. म्हणजे मशीनच्या साह्यानं 120 अर्धा लिटर दुधाच्या पिशव्या 3 मिनिटात त्याचं पॅकिंग केलं जातं. तर अशा 1800 बॅग पॅक करायचे असतील तर किती वेळ लागेल?
आता यांच्यात समचलन आहे का विस्मचलन आहे सांगा बरं. जेवढा वेळ जास्त तेवढं बॅग जास्त पूर्ण होणार ना. व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशन. अरे इनव्हर्स कसं येणार इथं? मी काय म्हणतोय, जर 3 मिनिटात 120 बॅग अर्धा लिटरच्या पॅक होत असतील तर 6 मिनिटात किती होणार? त्याच्या तिप्पट होणार ना, 360 होतील. हो सर. एका मिनिटात 40 बॅग होणार. म्हणजे वेळ वाढला की मशीनच्या साह्यानं भरल्या जाणाऱ्या अर्धा लिटर दुधाच्या पिशव्या सुद्धा वाढणार. म्हणजे यांच्यामध्ये समचलन असणार ना. बरोबर आहे का? हो सर. हो सर. हो सर. बर. आता आता आपण अक्षर मानूया अगोदर. लेट दुधाच्या ज्या पिशव्या आहेत बॅग्स, त्याला आपण एक्स अक्षर मानूया. आणि जो वेळ आहे टाइम, त्याला वाय अक्षर मानूया. आता या दोघांमध्ये समचलन आहे म्हणून समचलनाचं हे चिन्ह. आणि समचलनामध्ये काय स्थिर असतो रे? भागाकार. गुणोत्तर स्थिर असतो. म्हणजे एक्स छेद वाय बरोबर के. आता पहिल्या वाक्यात बॅग्स किती आहेत? 120. मग एक्स ची किंमत 120 टाकतो. त्यानंतर वाय ची किंमत किती? वाय म्हणजे टाइम. 120 बॅग किती मिनिटात 3 पूर्ण होतात? मिनिट्स. 3 मिनिट्स. मिनिट्स. के ची किंमत किती येणार सांगा? 3 चौक 12 आणि 0 40. किती आली? 40. आता हेच वाक्य पुन्हा एकदा लिहायचं. कोणतं? एक्स छेद वाय बरोबर के. आता पुढचं वाक्य वाचायचं. 1800 बॅग पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? 1800 बॅग. आता बॅग 1800 म्हणजे एक्स ची किंमत 1800. मग एक्स अंशात 1800 टाकतो. 1800 वाय काढायचा आहे आणि के ची 40 टाकायची. आता तिरकस गुणाकार करूया. 40 गुणिले वाय 40 वाय आणि 1800 गुणिले 1 1800. वाय बरोबर 1800 भागिले 40 होणार. ह्या शून्याला हा शून्य गेला. 4 चौक 16. 2 शून्य 20 आणि 4 पंचे 20. किती उत्तर येतंय? 45. 45. म्हणजे 1800 बॅग्स पण जर तुम्हाला दुधानं भरून पूर्ण करायचे असतील तर किती वेळ लागणार? 45 मिनिटे वेळ लागणार. 45 मिनिटे लागणार. 45 मिनिट्स. समजलं का याचं उत्तर? हो सर. सर. ओके. आता लास्ट उदाहरण पहा. A car with speed 60 kilometer per hour takes 8 hours to travel some distance. एका कारला काही अंतर पूर्ण करायला एक कार 60 किलोमीटर प्रति ताशी या वेगानं काही अंतर 8 तासात पूर्ण करते. What should be increase in the speed if same distance is to be covered in 7.5 hours? तर तेच अंतर 7.5 तासात पूर्ण करण्यासाठी त्या वाहनाचा वेग किती न वाढवला पाहिजे? आता आपण अगोदर स्पीड काढूया. पहिल्यांदा आपण काय करूया? अक्षर मानूया. आता इथं स्पीड दिले आणि इथं वेळ दिलेला आहे. मी स्पीडला कोणता अक्षर मानूया? एक्स. SPEED. स्पीडला एक्स मानूया. आणि जो टाइम आहे त्याला कोणता अक्षर मानूया? वाय. वाय. आता मला सांगा, गाडीचा वेग वाढवला की वेळ वाढेल का कमी होईल रे अंतर पूर्ण करण्यासाठी? वेळ कमी होईल सर. कमी. कमी होईल मग सर. कोणतं चलन आहे? समचलन की व्यस्त चलन आहे? व्यस्त चलन. हा, व्यस्त चलन व्यस्त सर. चलन आहे. व्यस्त चलन लिहिताना Inverse 1 छेद वाय लिहायचं. मग या दोघांचा गुणाकार स्थिर का भागाकार स्थिर? गुणाकार स्थिर. गुणाकार. आता एक्स म्हणजे स्पीड. स्पीड किती आहे रे पहिल्या वाक्यात?
60 60. आणि y म्हणजे टाइम 50. टाइम किती आहे 8 8. 8 बरोबर k सांगा k ची किंमत किती येणार 8 0 0 आणि 8 सक 48 किती आली 480. 480. 80 बरोबर आता वरच खोडतो 400 सराव करा फार सोपं आहे गणित आता पुन्हा हे वाक्य लिहितो x गुणिले y बरोबर k आता पुढचं वाक्य वाचतो व्हॉट शुड बी इनक्रीज इन स्पीड ऍट द सेम डिस्टन्स इज टू बी कवर्ड इन 7.5 तास आता इथं टाइम दिलाय टाइमला कोणतं अक्षर वापरलो तुम्ही कशा आपण y Y सर Y. मग x काढायचे y ची किंमत मी 7.5 टाकतो 7.5 लिहिलं तरी चालतंय का नाही हो हो सर. आणि k ची किती 480 480 X काढायचे हा मग x बरोबर 480 आणि 7.5 इकडे आल्यावर भागिले होणार बरोबर ना हो सर. हो सर. आता काय कसा भाग घालवायचा सांगा पाहू आता वर 10 न गुणूया आणि खाली 10 न गुणूया वर 10 न गुणल्यानंतर 480 वर एक शून्य जाणार आणि खाली 10 न गुणल्यावर एक घर पुढे जाईल 75 आता ह्याला सिम्प्लिफाय करूया खालचं इरेज करतो मी बघा 25 न भाग जातोय बघा 25 त्रिक 75 पण 25 एके 25 48 मधून 25 गेलं 35 45 23 23 वर शून्य घेतलं 230 230 म्हणजे 25 नव्हे 250 किती राहिलं मग 230 मधनं 250 गेल्यावर 5 तेव्हा घेतलं शून्य 50 आणि 25 दोन्ही 50 एक किलो किती ते 318 आणि एका 2 12 आणि 3 12 64 आलं आणि एक्स आपण कशाला मानलं होतं रे स्पीड स्पीड. म्हणजे स्पीडचं काय किलोमीटर प्रति तास किलोमीटर पर आवर आता त्यांनी विचारलंय काय तर वेग किती इनक्रीज इन स्पीड इनक्रीज इन स्पीड काय येणार आहे इनक्रीज इन स्पीड म्हणजे वेगात होणारी वाढ आता सुरुवातीला वेग किती होता रे गाडीचा 60 होता 60 आता झाला किलोमीटर 64 मधून 60 वजा करायचं किती येणार मग 4 4 किलोमीटर प्रति तास एवढा त्या गाडीचा वेग वाढला समजलं का हो सर. हो सर. अशा पद्धतीने आज आपला प्रॅक्टिस सेट 7.3 पूर्ण झालेला आहे आता मी लगेचच याच्यावर टेस्ट टाकतोय तुम्ही सोडवायची किती विद्यार्थी प्रेझेंट आहेत फक्त 8 वाईट अवस्था आहे वर्गाची सर उद्या NMS चा तास होणार आहे हो होणार उद्या 12 वाजता